नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण रिलायन्स इन्फोकॉम जिओ याचा 5G टॉवर जो आहे ते लावतात, त्या टॉवरचा घोटाळा आपण आज इथे उघड करणार आहोत. खूप मोठा घोटाळा आहे. जवळपास या घोटाळ्याचा आवाका 400-500 कोटीच्या पुढे असेल, जास्तही असू शकतो. मी एक अंदाज वर्तवला आहे. त्या घोटाळ्याची सगळी मोडस ऑपरेंडी आज माझ्याकडे आलेली आहे. एका व्यक्तीच्या बाबत घडलेला हा सगळा किस्सा, सगळे पेपर्स माझ्याकडे उपलब्ध झालेले आहेत आणि त्या पेपर्सनुसार हा घोटाळा नेमका कसा घडतो हे आज आपण या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहोत. प्रथम तुम्हाला फोनवरून एका मुलीचा किंवा मुलाचा फोन येतो आणि त्या फोनमधून तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्याकडे कुठली जागा आहे का, प्लॉट आहे का, छोटीशी इमारत आहे का, घर आहे का, का ज्या घरावरती तुम्हाला टॉवर लावता येईल किंवा टॉवर लावायचं आहे. आम्ही रिलायन्स इन्फोकॉम कंपनीतनं बोलत आहोत, असा एक तुम्हाला फोन येईल. हा कसा आला आहे फोन तो ऐका. ऑल ओवर महाराष्ट्र में सर्वे कॉल किया जा रहा है जियो 5G टावर की रिगार्डिंग. हाँ आपके पास 500 स्क्वायर फीट की खाली जमीन या फिर मकान है, कंपनी को टावर बैठाने के लिए देना चाहेंगे? हाँ है ना. देखिए, अगर आप कंपनी को जगह देते हैं तो आपका और कंपनी का 15 साल का एग्रीमेंट होगा, ओके जिसके लिए आपको कंपनी के तरफ से 3 बेनिफिट प्रोवाइड किया जाएगा. पहला होता है, आपको कंपनी की तरफ से एडवांस पैसा 25 लाख एज ए सिक्योरिटी मनी दिया जाएगा. ओके हर महीने आपको आपकी जमीन का भाड़ा मिलेगा, रेंट मिलेगा, जो होगा 30,000 पर मंथ. ओके और कंपनी की तरफ से जो है एक टावर ऑपरेटर का जॉब प्रोवाइड किया जाएगा. ये जॉब, ये नौकरी आपके फैमिली का कोई भी एक सदस्य कर सकता है. ठीक है. ओके यही 3 बेनिफिट आपको दिया जाएगा कंपनी के माध्यम से. ओके. हा फोन झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा ईमेलला रिलायन्सच्या नावाने असलेल्या ईमेलमधून तुम्हाला या प्रोजेक्ट संदर्भात माहिती दिली जाईल. तुम्हाला याबाबत काय काय मिळणार आहे, काय काय बेनिफिट मिळणार आहेत, हे सगळे तुम्हाला त्या ईमेलमध्ये सांगितले जातील. 25 लाख रुपये तुम्हाला नॉन रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट BTS टॉवरसाठी. त्याच्यानंतर हब असेल तर जवळपास 55 ते 80 लाख रुपये तुम्हाला दिले जातील सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून. त्याच्यानंतर दर महिन्याला 30,000 ते 70,000पर्यंत भाडं तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला 4 मोबाईल कनेक्शन, एक वायफाय कनेक्शन फ्री मिळेल लाईफ टाईम जोपर्यंत हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे कुठले समजा हबचा प्रोजेक्ट केला असेल तर जेवढे 10 तुम्हाला टॉवर लागतील त्या 10 टॉवरचे पुन्हा 2.5 लाख रुपयाप्रमाणे 25 लाख रुपये तुम्हाला वेगळे दिले जातील. जे काही तुम्हाला त्या ठिकाणी जो खर्च येईल, जो टॅक्स लागेल, तो सगळा टॅक्स कंपनी पे करेल याबाबत तुम्हाला सांगितलं जातं आणि तशी डॉक्युमेंट तुम्हाला पाठवली जातात. ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दिसतील. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मेलद्वारे पाठवली जातात. तुमच्या जागेचा सर्वे केला जातो असं तुम्हाला दाखवलं जातं. त्याची ऑफिशियल डॉक्युमेंट रिलायन्सच्या लेटर हेडवर तुम्हाला पाठवली जातात, तुम्हाला मेल केला जातो. ती डॉक्युमेंट्स जी तुम्हाला पाठवलेली आहेत त्यानुसार तुमच्या जागेचा सॅटेलाईट सर्वे झालेला आहे असं सांगितलं जातं आणि मग त्यानंतर तुम्हाला त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह, आता एखादा त्याचं नाव विशाल सिंग म्हणून ज्या व्यक्तीच्या बाबत हा किस्सा घडला त्याचं नाव विशाल सिंग होतं. विशाल सिंग नावाच्या माणसाने यानंतर व्हॉट्सअपवर बोलणं सुरू केलं आणि त्यानंतर त्या विशाल सिंगने पूर्ण डिटेल्स या प्रोजेक्टची
मग त्याला प्रोजेक्टचा DPR असेल, प्रोजेक्टचं तुमची वर्क ऑर्डर असेल, या सगळ्या गोष्टींच्या बाबत माहिती दिली गेली आणि तुम्हाला DOT रजिस्ट्रेशन करायला लागेल. इथून या सगळ्या प्रकाराची सुरुवात होते, या स्कॅमची, या घोटाळ्याची सुरुवात होते. हाँ सर, देखिए उसमें 2 कॉलम है. पहला है आई लिव इन. ओके. तो आई लिव इन में आपका रेसिडेंशियल एड्रेस होगा. हाँ. और उसके नीचे है आई हैव प्लान टू इंस्टॉल माय प्रोजेक्ट इन माय लैंड. माय लैंड एड्रेस इज इन. वहाँ पे आप अपने प्लॉट का एड्रेस दीजिए. DOT रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला एक नंबर दिला जातो, एक नाव दिलं जातं आणि त्या DOT रजिस्ट्रेशनच्यासाठी तुम्हाला फोन करायला सांगितला जातो. तुम्हाला नंबर ज्या वेळेला दिला जातो त्या माणसाचं ह्या घडलेल्या किस्स्याबाबत मनीष शर्मा हा नावाचा माणूस या स्कॅममध्ये आहे. नावंही खोटी आहेत, त्यांचे नंबरही खोटे आहेत. परंतु आत्ता या घोटाळ्यासंदर्भात आपण या नावाचा विचार करू. हा मनीष शर्मा जो DOTचा सो कॉल्ड ऑफिसर आहे असं दाखवलं जातं आणि या DOTच्या ऑफिसरकडून तुमचं बोलणं केलं जातं. कसं बोलणं होतं या रेकॉर्डवर ऐका. अंडर द डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम की रेगुलाइजेशन के अनुयायी जो जमीन आपका सिलेक्शन किया गया है वहाँ पे टावर इंस्टॉल करने में हमारे डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम को कोई ऑब्जेक्शन नहीं है. ओके. आप निश्चिंत होकर कंपनी से मिलकर अपना काम शुरू कर सकते हैं. ओके. इसके लिए जो लाइसेंस है वो मैं आपको बना के दूंगा. टोटल जो चेक करके देखा है, टोटल आपका 15 ईयर्स का प्रोजेक्ट एग्रीमेंट रिन्यू है. ओके. ओके. 15 साल का प्रोजेक्ट एग्रीमेंट है. 15 साल के प्रोजेक्ट एग्रीमेंट के लिए टोटल खर्चा आएगा 15,600 रुपये. तुम्हाला DOTसाठी तुमचं ॲप्रूव्ह झालेलं आहे म्हणून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म एक पाठवण्यात येतो. त्याच्यावरती तुम्हाला कुणाला पैसे पाठवायचे आहेत DOT रजिस्ट्रेशन फी म्हणून त्याची डिटेल्स खाली दिली जाते. आश्चर्यकारक गोष्ट या घोटाळ्यात अशी आहे की या घोटाळ्यामध्ये रोखीचा व्यवहार होत नाही. तुम्हाला जे नंबर पाठवले जातात ते अकाउंट नंबर हे लीगल नॅशनलाइज बँकेचे असतात. त्याच्यामुळे सुजाण नागरिक, विचारवंतसुद्धा या गोष्टीवर सहज विश्वास ठेवतो, कारण हे व्हाईट पेमेंट आहे ज्याच्यामुळे हे अकाउंटमधनं पे होणार आहे. ते पण SBI, युको बँक या बँकेमध्ये हे ट्रान्झॅक्शन होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये खोटारडेपणा नाही असं आपोआप समजलं जातं आणि याच्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात. हे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला एक DOTकडनं असं सर्टिफिकेट मिळतं. ते तुम्हाला हा मनीष शर्मा नावाचा व्यक्ती जो कोणी असेल तिथे तो तुम्हाला पाठवतो, जो DOT ऑफिसर म्हणून त्यावेळेला तुमच्याशी बोलत असतो. ते झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा जो पहिला माणूस आहे विशाल सिंग तो तुमच्याशी कनेक्ट होतो व्हॉट्सअपवर आणि तो तुम्हाला हा प्रोजेक्ट मोठा करायचा आहे, हबमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला आणखीन मोठी ऑफर दिली जाते. त्याच्यासाठी तुम्हाला कदाचित 90 लाख, 80 लाख, 1 कोटी इथपर्यंत तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट, 4 नंबर मोबाईलचे तुम्हाला फ्री, वायफाय फ्री. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला 50,000 40,000 रुपये पगाराची नोकरी 30 वर्षापर्यंत. हे 30 वर्षाचं असलेलं तुमचं कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाईम नंबर, वायफाय, ही नोकरी आणि त्याचे असलेले पैसे हे सगळं फ्री तिथे ऑफर केली जाते. आणि तशी ऑफर रिलायन्स जिओच्या ऑफिशियल लेटर हेड जे दिसतं तुम्हाला त्या लेटर हेडवरून तुम्हाला पाठवलं जातं. जे बघितल्यानंतर सामान्यातला सामान्य माणूस, विचारवंतसुद्धा असेल, जो रोजच्या पठडीतला असेल, तो सुद्धा त्याच्यावर सहज विश्वास ठेवतो. इतकी बेमालूम डॉक्युमेंट ही बनवली जातात, ती तुम्हाला पाठवली जातात आणि त्याच्या अगेन्स्ट पुन्हा तुम्हाला त्या DOT ऑफिसरकडे पाठवलं जातं आणि पुढची अमाऊंट साधारण ₹1,00,000 ते ₹1,25,00,000 तुमच्याकडे मागणी केली जाते. ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ताबडतोब तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट
तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जाईल असं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं जातं. त्याबाबतचा DPR रिपोर्ट, त्याबाबतचा असलेला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला पाठवला जातो. आणि इथे तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून एक नवीन व्यक्ती या घोटाळ्यामध्ये, इथे गोविंद राम रॉय नावाची व्यक्ती या घोटाळ्यामध्ये जॉईन झाली होती. तो व्हॉट्सअपचा नंबर तुमच्याकडे येतो, नंबर येतो आणि इथून पुढच्या टप्प्याला सुरुवात होते. तो तुम्हाला हा प्रोजेक्ट DPR, वर्क ऑर्डर या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिलायन्सच्या लेटरहेडवर, रिलायन्स इन्फोकॉमच्या लेटरहेडवर ते फेक आहे असं म्हटलं तरी ते इतकं बेमालूम आहे की त्याला कुठलाही माणूस सहज फसतो. इतकं बेमालूम तुम्हाला ते दोन्ही पत्रकं, दोन्ही लेटर्स तुम्हाला पाठवली जातात. ही दोन्ही लेटर तुम्हाला पाठवली गेली की त्याच्यानंतर तुम्हाला ती जी DOT ऑफिसर्स आहेत ते DOT ऑफिसर्स तुम्हाला सर्टिफिकेट पाठवतात. राज्य शासनासाठी वापरण्यात येणारा 3 सिंहांचा लोगो, ह्या लोगो असलेलं ऑफिशियल सर्टिफिकेट तुम्हाला पाठवलं जातं गोल्डन कलरच्या सही शिक्क्यासहित, जे तुम्हाला अत्यंत सहजपणे विश्वास तुम्हाला ठेवता येईल इतकं बेमालूम असतं. ते सर्टिफिकेट आल्यानंतर त्याच्याबरोबरची तुम्ही दिलेल्या पैशाची रिसिप्ट, पावतीसुद्धा तुम्हाला त्या DOTच्या ऑफिशियल वेबसाईटसारखी तुम्हाला पाठवली जाते. ही बघा या पद्धतीमध्ये. हे कागदपत्र तुम्हाला नीट बघायला पाहिजेत. नीट बघा, ही माझ्याकडे सगळी आहेत. ही कागदपत्र तुम्हाला इतकी बेमालूमपणे पाठवली जातात, ती पाठवल्यानंतर तुमचा सहज विश्वास बसतो. तुमचे ते DPR रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बघितल्यानंतर तुमची खात्री होते की आता तुमचा टॉवर लागणार, तुम्हाला तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट अकाउंटला येणार. म्हणून तुमच्याकडून अकाउंट्स डिटेल, तुमच्याकडून आधार कार्ड वगैरे सगळं घेतलं जातं. आणि तुम्हाला त्याच्यानंतर हा जो कोणी प्रोजेक्ट मॅनेजर आहे, इथे गोविंद राम रॉय आहे, हा प्रोजेक्ट मॅनेजर तुम्हाला पुढच्या कामासाठी, म्हणजे या सगळ्या पैशाच्या ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा तुम्हाला या प्रोजेक्टचं नॉमिनेशन म्हणून, प्रोजेक्ट नॉमिनी म्हणून एखाद्याचं नाव सुचवायला सांगतो. त्याचं आधार कार्ड मागून घेतो. ते मागून घेतल्यानंतर तुम्हाला नॉमिनी ऑथोरायझेशनसाठी जवळपास 1,00,000-2 लाख रुपयाची किंमत, पैसे तुमच्याकडे ऑफिशियल अकाउंट नंबर पाठवून मागितले जातात. हे पैसे तुम्ही एकदा त्यांना ट्रान्सफर केलेत की तुम्हाला नॉमिनी ऑथोरायझेशनचं सर्टिफिकेट तुम्हाला पाठवलं जातं. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की आता तुमचा चेक तयार झालेला आहे आणि हा चेक आता NSDL म्हणून, जे आमचे कलकत्त्याचे, खडगपूरचे जे आहेत, त्यांचा जो ट्रान्सपोर्टेशनचा जो भाग आहे, त्यांच्याकडे तुमचं सगळे डॉक्युमेंट आम्ही पाठवलेले आहेत. त्यांनी ॲप्रूव्ह केले की तुम्हाला हा चेक तुमच्या अकाउंटला जमा होईल. ज्या वेळेला तुम्हाला तिथून पुन्हा एक फोन येतो, हा असा फोन येतो, जो है 70,000. हाँ, ठीक है. ओके. रेंट आपका 70,000 से स्टार्टिंग है. जो 15% करके एक्सप्लोरेशन है वो सेमी है. ओके. और ये आपका 70 लाख है. हा फोन आल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ट्रान्सपोर्टेशनच्या साठी लागणाऱ्या पोल्युशन कंट्रोल बोर्डचं सर्टिफिकेट मागितलं जातं. सगळे पेपर तुमचे बरोबर आहेत आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डचं सर्टिफिकेट असं, आणि त्याच्यासाठी पुन्हा तुमच्याकडे जवळपास 90,000 ते 1,00,000 रुपयाची मागणी केली जाते. त्याच्यावरती तुम्ही विचारणा केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीत उत्तरं दिली जातात आणि हे केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण त्याच्या क्लिअरन्सशिवाय आम्हाला HODला हे पैसे देता येत नाहीत असं सांगितलं जातं. आता याच्यामध्ये नवीन माणूस भरती होतो, तो म्हणजे या सगळ्या प्रोजेक्टचा HOD. या घोटाळ्यामध्ये अशोक कुमार नावाचा एक व्यक्ती आहे, जो या घोटाळ्याचा त्यावेळेला
HOD म्हणून तुमच्याशी बोलतो, तो तुम्हाला कन्फर्मेशन देतो. या प्रोजेक्ट संदर्भात तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं जातं आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल खात्री दिली जाते. एवढी माणसं ज्यावेळेला एकाआड एक तुमच्याशी बोलत आहेत त्यावेळेला तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल संपूर्णपणे खात्री होते आणि खात्री झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो प्रोजेक्ट मॅनेजर हे पैसे, हे सर्टिफिकेट देण्यासाठी भरायला लावतो. हे पैसे भरल्यानंतर ही 2 सर्टिफिकेट तुम्हाला पुन्हा दिली जातात. ही 2 सर्टिफिकेट आल्यानंतर तुमचं सगळं पेपरवर्क पूर्ण झालेलं आहे असं तुम्हाला सांगण्यात येतं. आता तुमचा चेक रिलीज झालेला आहे. या ठिकाणी शेवटचा टप्पा या घोटाळ्याचा येऊन पोचतो. ही सगळी जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय केली नसतील तर शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला चेक दाखवला जातो. जो चेक तुमच्या गुगलवरनं उचलून त्याच्यामध्ये एडिट करून तुम्हाला HBSC बँकेचा, अशा नॅशनलाइज इंटरनॅशनल बँकेचा चेक तुम्हाला दाखवला जातो आणि त्या चेकसाठी पुन्हा लिंक जनरेट करायची आहे म्हणून तुमच्याकडे पैसे मागितले जातात. ज्या क्षणाला तुम्ही हे पैसे त्यांना देता त्या क्षणापासून त्या लोकांचे नंबर, फोन नंबर, तुमच्याशी बोलणं हे थांबतं. किंवा जर तुम्हाला त्याच्याबद्दल कुठली शंका आली नाही, तो चेक जर खरा आहे असं तुम्ही मानून जर पुढे चाललात, त्या लिंकचे पैसे दिले तरी तुमच्या खात्यावर पैसे येत नाहीत. तुम्ही वारंवार फोन केल्यानंतरसुद्धा ते फोन उचलत नाहीत आणि पुन्हा त्याच्यानंतर एक तुमच्या पुढे हे टाकलं जातं की हे पैसे तुम्हाला पाठवण्यासाठी GST भरावा लागेल. तो GST कंपनी 18% भरेल, त्यापैकी 6% तुम्हाला द्यावे लागतील. पुन्हा तुमच्याकडे त्या सगळ्या रकमेचे 6% जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये तुम्हाला मागितले जातात. जवळपास आत्तापर्यंत 6-7 लाख रुपये दिल्यानंतर साहजिकता कोणाकडे एवढी रक्कम असणं शक्य नसतं. त्याच्यामुळे तो माणूस त्याला नकार देतो. नकार दिल्यानंतर हा प्रोजेक्ट तुमचा होल्ड होईल असं सांगून हळूहळू हे सगळे फोन नंबर बंद होतात. ही सगळी कागदपत्र या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहेत. आता सगळा प्रश्न निर्माण होतो की वेगवेगळी ही सगळी लोक बोलतात, वेगवेगळी ऑफर देतात, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. सामान्य माणसाला एवढं सांगितलं जातं ऑनलाईन विश्वास ठेवू नका, तरीसुद्धा हा माणूस या गोष्टींवर विश्वास का ठेवतो? याची 2 कारणं आहेत. एक तर असलेल्या टेरेसवरती ज्याची गरज नाही अशा जागेचं जर कोणी 80 लाख 90 लाख रुपये जर देत असेल सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून, दर महिन्याला 1-1.5 लाख रुपये जर तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न होत असेल तर माणूस लाख रुपये 2 लाख रुपये टाकायला मागे पुढे बघत नाही. ही माणसाची मानसिकता आहे. त्याच्यानंतर आणखीन एक याच्यामध्ये अशी गोष्ट होते, सुशिक्षित माणूस जो असतो तो तुमचा मेल चेक करतो. जर रिलायन्सकडनं आलेला मेल आहे, रिलायन्सची लेटर हेड्सवर असलेले तुमचे रिपोर्ट सगळे पेपरवर्क आहे, तर माणसाला त्याच्यावर विश्वास ठेवणं क्रमप्राप्त होतं. आता याच्यामध्ये पुन्हा बाजू अशी होते की एवढं केल्यानंतर पैसेसुद्धा कुठल्या लिंकद्वारे घेतले जात नाहीत. ऑफिशियल स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक ऑफ इंडिया, नॅशनलाइज बँकेमध्ये पैसे घेतले जातात. याच्यामुळे त्या माणसाला त्याच्यावर शंका घेण्याचं कोणतंही कारण उरत नाही, कारण व्हाईट पेमेंट थेट अकाउंटला ट्रान्सफर करत असल्याने, RTGS करत असल्याने हा मनुष्य मोठ्यातली मोठी रक्कम सहज ट्रान्सफर करतो, कारण हे पैसे वाईट आहेत, हे बुडू शकत नाहीत हा त्याचा विश्वास असतो. आता हे सगळं त्याला ज्यावेळेला समजतं की आपण गेलेलो आहोत, बुडलेलो आहोत, त्यावेळेला ती व्यक्ती एक एक फोन तुम्हाला बंद करायला सुरुवात करते. त्याचे कॉलिंग बंद होतात, मग व्हॉट्सअप बंद होतं. त्याच्यानंतर तुमचे HOD हे तुम्हाला सांगतात की अमुक प्रॉब्लेम आहे थांबा, तमुक प्रॉब्लेम आहे थांबा. तुम्हाला एक एक दिवस पुढं ढकललं जातं. आज होईल उद्या होईल या आशेवर तुम्हाला ठेवलं जातं. पण हे सगळं खोटं आहे मित्रांनो. हे सगळं फ्रॉड आहे. लाखो रुपयाला इथे लोक भुलली आहेत, फसवली गेली आहेत, गंडवली गेली आहेत.
हा सगळा घोटाळा या टॉवरचा रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीच्या 5G टॉवर आणि हब टॉवरचा संदर्भातला सगळ्यात मोठा घोटाळा, त्याचे सगळी कागदपत्रं आज आपल्याकडे आलेली आहेत आणि ती सगळी कागदपत्रं आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा येतो की रिलायन्स इन्फोकॉम कंपनीची असलेली यातली जबाबदारी, जर माणूस अशा घोटाळ्यांसाठी भुलतोय आणि पैसे देतोय, तर रिलायन्स इन्फोकॉम जी कंपनी आहे, 5G टॉवर आहेत, या कंपनीची जबाबदारी नाही का? ती नाकारू शकते का? तर माझ्या विचाराप्रमाणे असं आहे की कंपनीची तशी जबाबदारी राहत नाही, कारण तुम्ही स्वतःहून पैसे पाठवलेले आहेत. तुम्ही कंपनीशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नसल्यामुळे जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही जी कंपनी आहे, रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेड, हिचा तसा प्रत्यक्ष या गुन्ह्याशी संबंध येत नाही. परंतु अप्रत्यक्षदर्शी जर तुम्ही विचार केलात तर ही रिलायन्स इन्फोकॉम कंपनी, जिओ कंपनी, 5G टॉवरची कंपनी ही 100% या गोष्टीसाठी जबाबदार धरली जाऊ शकते. कारण सगळ्यात मोठं कारण याचं असं आहे की यातले सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे कंपनीचे इंटरनल डॉक्युमेंट आहेत. त्याची लेटर हेड ही इंटरनल डॉक्युमेंट आहेत. ही सहजासहजी कुठल्याही सामान्य माणसाच्या हाताला ही डॉक्युमेंट लागू शकत नाहीत. त्याच्या PDF या कुठल्याही नेटवर तुम्हाला सहजगत्या उपलब्ध होऊ शकत नाहीत. ह्या सगळ्या PDF स्वरूपात असलेली डॉक्युमेंट हे 100% यांच्याच कंपनीतल्या कुठल्या ना कुठल्या माणसांनी ही ह्या घोटाळेबाज माणसांना प्रोव्हाइड केलेली आहे, दिलेली आहे. म्हणजे या कंपनीचा थेट संबंध नसला तर या कंपनीतली बड्या पदावरची माणसं, ज्यांना या प्रोजेक्टची इत्थंभूत माहिती आहे, कोणत्या पद्धतीमध्ये हा प्रोजेक्ट होतो, कोणकोणत्या पद्धतीमध्ये याच्यासाठी ऑर्डर्स काढल्या जातात, कोणकोणत्या डिपार्टमेंटच्या याला परमिशन लागतात, हे सगळं ज्यावेळेला तुमच्याशी तो प्रोजेक्ट मॅनेजर बोलतो त्यावेळेला त्याच्याकडे बेमालूम माहिती आहे, अत्यंत ठोस माहिती आहे. आणि या माहितीच्या आधारावर तुमच्याशी बोलत असल्याने तुम्हाला त्याच्यात काडीची शंका येत नाही. ही माहिती ही 100% या कंपनीतल्याच लोकांकडनं तिथे गेलेली आहे. कंपनीची लोकं यांच्याशी निश्चित संबंधात असली पाहिजेत, त्याशिवाय हा इतका मोठा घोटाळा होऊ शकत नाही. कंपनीतल्या लोकांच्या मार्फत हे घोटाळेबाज या संपूर्ण भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये या टॉवरचे असलेले हे सगळे खोटे कागदपत्र ही बेमालूमपणे पसरवून कोट्यावधी रुपये यांनी खाल्लेले आहेत, गिळंकृत केलेले आहेत. आजही अनेकांना याबाबत माहिती नसेल. हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे की ह्या व्हिडिओनुसार आत्तापर्यंत तुम्हाला ज्यांचा रिलायन्स 5Gच्या टॉवर संदर्भात फोन आलेला असेल त्या प्रत्येकाला नम्र विनंती आहे, एकानेही हा टॉवर इन्स्टॉलेशनसाठी जाऊ नये. कोणत्याही माणसाला या संदर्भात पैसे देऊ नये. कुठल्याही माणसाला तुमच्या घरी उभं करू नका. एकही 5Gचा टॉवर रिलायन्स इन्फोकॉम नावाच्या कोणत्याही व्यक्तीकडून तुमच्यासाठी आला तर तो बनावट आहे, तो फ्रॉड आहे. तुमचे लाखो रुपये याच्यामध्ये बुडले जातील, तुमच्याकडनं घेतले जातील. कंपनी या संदर्भात कुठलीही जबाबदारी स्वीकारणार नाही. याच्यामध्ये कंपनीची सुद्धा भूमिका ही संदिग्ध आहे. जर कंपनीला माहिती आहे की वारंवार असे त्यांच्या नावाने घोटाळे होत आहेत, त्यांचे लेटर हेड्स, त्यांचे डॉक्युमेंट्स वापरून हे घोटाळे होत आहेत, तर कंपनीनी वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर आपल्या कंपनीची जाहिरात द्यायला हवी की असे टॉवर आम्ही लावत नाही, यासाठी आम्ही पैसे घेत नाही. अशा टॉवर संदर्भात असलेले सगळे कॉल हे फ्रॉड आहेत. ही एकच आमची वेबसाईट आहे, ही एकच आमचा ईमेल ID आहे, याच्याशिवाय आमचा ईमेल ID नाही, अशी जाहिरात रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीनी, जिओ कंपनीनी करायला पाहिजे. ही कंपनी करत नाही. या कंपनीने TV वर प्राईम टाईमला ही सगळी जाहिरात तुमच्या ऑफिशियल लोकांकडून इथे तुम्हाला जाहिरात करणं गरजेचं आहे, तुमचे होर्डिंग लावणं गरजेचं आहे. पण ही रिलायन्स इन्फोकॉम कंपनी हे करत नाही. याच्यामुळे या कंपनीची भूमिकासुद्धा संशयास्पद आहे. या कंपनीच्या भूमिकेवर संशय व्यक्त करता येतो आहे. मी
आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हा सगळा घोटाळा समोर आणलेला आहे. ज्याच्या संदर्भात हा घोटाळा झालेला आहे त्यांनी तात्काळ आपला एक नंबर इथे मी सांगतो आहे, या नंबरवर तात्काळ हा व्हिडिओ बघता क्षणी आपण या नंबरवर जायचं आहे आणि आपली तक्रार रजिस्टर करायची आहे. हा नंबर आहे 1930 या नंबरवर जायचं आहे. हा आपल्या महाराष्ट्र शासनाचा हा एक नंबर आहे ज्याच्यावर सायबर क्राईमचे गुन्हे नोंदवले जातात. तुम्ही या नंबरवर जायचं आहे, तुम्हाला याबाबत विचारणा होईल, त्यांना संपूर्ण माहिती द्यायची. अत्यंत पोलाइटली ही पोलीस खात्याची माणसं तुमच्याशी बोलतात, तुमच्या भाषेमध्ये बोलतात. मराठी भाषा असेल मराठी भाषेत बोलतात, तुमच्याकडनं माहिती घेतात, माहिती भरून घेतात आणि स्वतः कंप्लेंट रजिस्टर करतात. मी पोलीस खात्याला त्रिवार धन्यवाद देईन या व्हिडिओमधून की त्यांनी असं सुंदर पोर्टल निर्माण केलं आहे. मी या पोर्टलचं सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. 1930 या नंबरवर गेल्यानंतर ही माहिती तुम्ही त्यांना दिल्यानंतर तुम्हाला एक SMS येतो. तुमच्या मोबाईलला एक नंबरला SMS येतो, तुमची अकाउंट डिटेल्स त्याच्यात टाकलेली असते. त्या अकाउंट डिटेल्सनुसार तुम्हाला मेसेज येतो आणि या झालेला सगळा फ्रॉड कसा झाला याबाबतचे सगळे पेपर्स तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही अपलोड करायचे आहेत. तुम्हाला अपलोड केल्यानंतर ही कंप्लेंट ऑनलाईन रजिस्टर घरी बसल्या होते. RTGS असेल तर वेगळी कंप्लेंट होते आणि UPI मधनं तुमचे पैसे गेले असतील तर वेगळी कंप्लेंट रजिस्टर्ड होते. तात्काळ तुम्ही 1930 या नंबरवर जाऊन हा घोटाळा तुम्ही याची कंप्लेंट रजिस्टर करा. कोणालाही यापुढे पैसे देऊ नका. बोलताना त्या माणसांचे नंबर चालू राहतील याची दक्षता घ्या. त्या माणसांना याबाबत काही सांगू नका, सुतोवाच करू नका. या सगळ्यांचे असलेले नंबर चालू राहतील, पैसे देऊ नका, फक्त नंबर चालू राहतील, त्यांच्याशी बोलत राहा आणि 1930 तुमची कंप्लेंट रजिस्टर करा. तुमची कंप्लेंट घोटाळा पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा अर्ज द्या, एक अर्ज बँकेमध्ये द्या, एक अर्ज ट्रायला पाठवा, एक अर्ज जे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेत त्या DOTला पाठवा. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेला विचारात घ्याल त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की हा सगळा घोटाळा हा एक माणसाकडनं 5-5, 10-10, 20-20 लाख रुपये घेतलेले आहेत. हा महाराष्ट्रभर सगळींकडे हे फोन गेलेले आहेत, अख्ख्या भारतभर हे फोन गेलेले आहेत. हा जवळपास हजारो कोटीचा घोटाळा आहे आणि हा हजारो कोटीचा घोटाळा या सगळ्या टॉवरच्या बाबतीत होतो आहे. या टॉवर मालकांना, ज्यांनी टॉवर लावलेले आहेत, या सगळ्या लोकांना या घोटाळ्याला सामोरं जावं लागतं आहे. यासाठी आज मी या व्हिडिओच्या खाली हा माझा नंबर डिस्प्ले करतो आहे. ज्यांना अशा घोटाळेबाजांचा फोन आला आहे किंवा ज्यांना या घोटाळ्यात जे अडकलेले आहेत त्यांना संपूर्ण मार्गदर्शन मी या नंबरवर करीन. आपण आपली सगळी माहिती व्हॉट्सअपला पाठवा. येणाऱ्या काही काळामध्ये आपण या सगळ्या मोबाईल टॉवर धारकांची एक असोसिएशन निर्माण करतो आहे की या असोसिएशनच्या नुसार आपण कोणताही टॉवर याबाबत लावण्याआधी त्याची संपूर्ण माहिती, संपूर्ण व्हेरिफिकेशन कंपनीसहित ही असोसिएशन करेल आणि त्यानंतरच त्या माणसाच्या जागेवर टॉवर लावला जाईल. अशी असोसिएशन, अशी एक संस्था आपण निर्माण करू. यासाठी खाली एक नंबर दिलेला आहे. सगळ्यांनी मला या नंबरवर जॉईंट व्हा. मी हा नंबर मुद्दामून इथे डिस्प्ले केलेला आहे. G24 तास, TV9, जय महाराष्ट्र, त्याच्यानंतर पुढारी, त्याच्यानंतर आपला साम TV, स्टार माझा, या सगळ्यांनी हा व्हिडिओ आपल्या प्राईम टाईममध्ये सगळ्यांनी दाखवावा. ज्या वाहिन्यांना मला या घोटाळ्यासंदर्भात बोलायचं असेल, माझा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, त्या सगळ्यांनी मला बोलवावं. मी स्वतः चॅनलवर येऊन हे सगळे पेपर्स त्यांच्यासमोर त्यांच्या चॅनलवर मांडीन आणि हा घोटाळा कसा होतो हे तुम्हाला या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढे आणीन. आणखीन एक मी या व्हिडिओतून आपल्या गृहमंत्रालयाला विनंती करतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, पोलीस खात्याला विनंती करतो की हे जे घोटाळेबाज आहेत, हे जे
सगळे कलकत्त्याच्या संदर्भात आहे. आता हा जो घोटाळा आहे याचा सगळा कलकत्त्याशी लिंक आहे. चिनार पार्क हा एरिया आहे. ह्या अकाउंटमध्ये पैसे गेले ते चिनार पार्क वगैरे त्या भागातला एरिया कलकत्त्याचा एरिया आहे. ही सगळी लोक परराज्यामध्ये बसून हे असे महाराष्ट्रात घोटाळे करत आहेत. मी विनंती करतो या व्हिडिओतून या गृह खात्याला, पोलीस खात्याला, आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही याची अत्यंत काटेकोरपणे एक चौकशी नेमावी, एक समिती गठीत करावी आणि अत्यंत उच्चस्तरीय चौकशी करून ह्या सगळ्या घोटाळेबाजांना पकडून आपल्या चौकात आणावं, यांना तुडवावं, यांचे व्हिडिओ बनवावेत आणि प्रसारित करावेत. त्यावेळेला हे घोटाळेबाज या महाराष्ट्रात येऊन असे घोटाळे करणे थांबवतील. नाहीतर असं होणं शक्य नाही. हे असंच चालू राहील. यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकांचा पैसा घोटाळ्यांकरवी जर जाणार असेल तर यांना महाराष्ट्रात आणून चौकात तुडवलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व पोलीस डिपार्टमेंटवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि हे काम आमचं पोलीस खातं निश्चित करेल, यांना उचलून आणेल, यांना तुडवेल आणि या 100% या घोटाळेबाजांची कंबरडं मोडलं जाईल, हा माझा विश्वास आहे. आपल्याला यापुढील कोणतीही माहिती हवी असेल तर या संदर्भात सगळे पेपर्स, सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. आपण मला फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती, असे 5G रिलायन्स इन्फोकॉम जिओ कंपनीचे 5Gचे हबचे टॉवर संदर्भात कुठलीही व्यक्ती, कोणीही तुम्हाला फोन केला, कोणी काही केलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे सगळं फ्रॉड आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.